आभार व्यक्त करूयात आणि त्याचबरोबर या पूर्ण स्पर्धेला कव्हर ज्यांच्या माध्यमातून केले जाते असे एसके साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर उदयजी पवार सूरजजी पवार यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया, कारण की खेळाडूंना ऊर्जा प्रदान करण्याचं काम संगीताच्या माध्यमातून ते करतात. आणि अतिजी आज या व्यासपीठावरती एक छोटीशी संधी उदयजी पवार यांच्या माध्यमातून सुशांतजी पाटील यांच्या माध्यमातून लाभली, त्याबद्दल नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करतो. येणाऱ्या भविष्यामध्ये पुन्हा एकदा भेटू तर नक्कीच आपण प्रेक्षकांचं मनमुराद मंत्रमुग्ध आनंद सादर करण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी मी घेतोय रजा. जय हिंद जय महाराष्ट्र. चला, दोन्ही संघाच्या 12 खेळाडूंना विनंती आहे की आपण समालोचन कक्षासमोर यायचा. यापुढचा आवाज निश्चितपणे असेल भाऊ म्हात्रे सरांचा. अगदी एक सुंदर आवाज आपण ऐकला प्रशांतजी पुजारी सरांचा. खूप छान विश्लेषण, धन्यवाद. या प्रतियोगितेच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करत आहोत. हॅलो. तर नवा सामना, नवी परिस्थिती, नवी वेळ आणि नवा आवाज असेल भाऊ म्हात्रे सरांचा. हॅलो, धन्यवाद अतिश पाटील सर. पहिला चेंडू लॉब केलाय तर मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू गेला सीमा पार, षटकारा साडी, जबरदस्त फटका. सगळं काही पहिलं पाहायला मिळालं. पहिला चेंडू खेळत असताना अतुल म्हात्रेच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटका. ठीक आहे. निकेश भगत गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेतोय. अतुल म्हात्रेच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दुसरा षटकार आणि पंच 9 घोषित करत आहेत. भीमर चेंडू 1+6 अशा 7 धावा मिळतील. त्याचबरोबर आपण पाहतो आमचे गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि त्याचबरोबर ऍडव्होकेट मदनजी गोवारी साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा. खरोखरच तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या कर्तृत्वानं, आमच्या सर्व ग्रामस्थांच्या कर्तृत्वानं हा मैदान मात्र सजलाय. ह्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपण पाहतो खेळताना मुलांना आपल्या खरोखरच कौतुकाची थाप तुमची आमच्या पाठीवर पडली आणि त्यामुळेच हा मैदान इथं तयार झालाय. आणि त्याचबरोबर आत्मारामजी धर्मा पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे प्लीज. आणि त्याचबरोबर नवनिर्वाचित आम्ही नगरसेवक पाहतोय सकरामजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. या सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं मी म्हणेन अतुल म्हात्रेनं, कारण खणखणी 2 षटकार मारले. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 15 धावा तब्बल धावपटावर लागतायत. जबरदस्त फलंदाजी आणि ही ठस्सल मॅच मात्र पाहायला मिळेल. निश्चितच साई 11 नौपाडा आणि त्याचबरोबर एज लागली थर्डमॅन क्षेत्राकडे दुर्वेश होता, परंतु चेंडूला चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. इथून मात्र धावसंख्येला रोख लावलाय तो निकेश भगतनं. संदेश भगत संघनायक नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी वाट्याला आली. निश्चितच रविकिरण इंग्लंडच्या वाट्याला सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. इथे मात्र गुडघा टेक तमाध्यात आहे, परंतु बॅटला चेंडू ब्रश झाला, चेंडू हातात विसावला. निश्चितच विकेट किपरच्या आणि पहिला ब्रेक तुम्ही होऊन दिलाय. बॅक टू द डगआउट. आपल्या एक सन्मान करण्यासाठी तर आजच्या दिवस ज्याने आपला मोलाची साथ दिली प्रशांत पुजारी यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो परेश म्हात्रे कॅप्टन कूल आपल्या शुभ हस्ते प्रशांत पुजारी यांचा सत्कार सन्मान. बंटी यायचंय, बंटी फोटोग्राफर यायचं प्लीज, कारण प्रशांतने आपल्याला जे सहकार्य केलंय अतिशय मोलायचं आहे. आणि कलंबोलीतून प्रवास करून मात्र आपल्या या स्पर्धेसाठी व्हिजिट देण्यासाठी आले. व्हिजिट नव्हे तर खरोखरच सहकार्य पाहायला मिळाला प्रशांत पुजारी यांचा. कौतुकाची थाप असेल आमच्या कामोठे जुई प्रीमियम लीगच्या वतीनं. प्रशांत पुजारी तुमचं समालोचन ऐकलं, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, प्रेक्षकांना भुरळ घातली, अगदी प्रेक्षकांना आपल्या हृदयामध्ये ठेवलेत. ते प्रशांत पुजारी सर आपल्यातून रजा घेताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाकडे पाहायला मिळतोय अमर पाटील, अष्टपैलू खेळाडू आहे. हो, पुन्हा एकदा एज लागली होती, परंतु जॉनी थोडासा लेझी पाहायला मिळाला.
इथे मात्र एक धाव सिंगलच्या माध्यमातून पाहायला मिळेल अमर पाटीलच्या खात्यामध्ये. अमर पाटीलने एक धावेने आपलं खातं खुलं केलंय. मात्र स्ट्राईक एंडला येतोय मकरंद भगत, जी गावातून बिलॉंग करतोय. मकरंद भगत, धावसंख्या आपण पाहिली तर एक गडी बाद 16. एक बिग विकेट होती. संदेश सांगितलं होतं की बिग विकेट अतुल म्हात्रेची आम्ही विकेट काढण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न मात्र सफल ठरला. निकेश भगतनं पहिला ब्रेक तो मिळून दिला अतुल म्हात्रेच्या रूपानं. हो, सन्मान दिलाय. टॅप केला चेंडूला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत, परंतु इथे सीमा रेषेवर चेंडू अडवला गेला. 2 धावा निश्चित मिळतील या दुहेरी अंकाच्या धावेनं. मात्र संघाचं धावसंख्या आपण पाहिली तर एक गडी बाद 18 धावा तब्बल पाहायला मिळाल्या. पहिलं षटक पॉवर प्लेचं निकेश भगतनं हाताळलं. पहिला ब्रेक थ्रू मिळून जरूर दिला, परंतु धावा खर्च केले ते पुन्हा 18. तर महागडं षटक म्हणावं लागेल हे निकेश भगतचं. वेळ आहे, जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. ऐकूया एक सुमधुर गीत. इथे उपस्थित मान्यवर आपण पाहतोय आत्माराम धर्मा पाटील देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय चांगदेव गोवर यांनी देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दिलीप म्हात्रे असतील, सकरम शेठ पाटील असतील, त्याचबरोबर जगदीश पाटील असतील, रवींद्र भगत असतील, त्याचबरोबर महेश गोवारी देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमचे परम मित्र ते देखील उत्कृष्ट समालोचक आहेत आणि विनोदी कलाकार आहेत. त्यांचा आवाज आमच्यापर्यंत आता पोहोचत नाही, कारण थोडासा आवाज त्यांनी कमी केलाय महेश गोवारीनं. तर सुशांत पाटील देखील स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक नवीन गोलंदाज पाहायला मिळेल आदित्य भगत. आदित्यच्या खांद्यावर जबाबदारी दिली दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज अमरला आपण पाहतोय. हो, पहिला चेंडू लॉप करत असताना इथं पहिला चेंडू या दुसऱ्या षटकातील लॉंग ऑफ क्षेत्राकडे गुणवंत गोवारी चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र सिंगल पाहायला मिळतंय आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 19 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. रवी किरण 11 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. रवींद्र पावणेकर यांचा संघ, या संघाचे संघनायक आपण पाहतोय अतुल म्हात्रे, जे स्वस्तामध्ये बाद झाले. आणि त्याचबरोबर तर नक्कीच सुशांत देखील आपण पाहतोय त्या स्पर्धेमध्ये खेळताना अतिशय विनोदी कलाकार आणि मिमिक्री मॅन, त्याचबरोबर समालोचक, निवेदक, आमचे परम मित्र, परम बंधू सुशांत पाटील देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला. एज लागले थर्ड मॅच क्षेत्राकडे. राहुल मगर होता तिथे. इथे काय घडलं पाहायचं आहे. थोडंसं पम्बलिंग आणि एक धाव चिकी सिंगल पाहायला मिळतंय. स्ट्राईक रोटेट होतो पुन्हा एकदा. अमर पाटीलकडे स्ट्राईक येते पुन्हा एकदा. धावसंख्या पण पाहिली तरी पुन्हा 20 धावा. आमचे स्कोरर आपण पाहतोय संदेश प्रतीक चिपळेकर आणि त्याचबरोबर जीवन म्हात्रे. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घ्यायला मिळतोय. त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून, त्याचबरोबर विश्वास भगत साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. तर विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. इथे पुन्हा एकदा चिकी सिंगल 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 पाहायला मिळतात. तर नक्कीच धावांचा ओघ जो सातत्याने सुरू होता, मात्र बाद झाल्यानंतर त्यानंतर धावांना थोडासा अंकुश पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपत्र आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. आदित्यनं 3 धावा फक्त खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली त्या आदित्यच्या माध्यमातून. इथून मात्र गेअर चेंज करावं लागले या फलंदाजांना, कारण मोठे फटके येत नाही. मोठे फटके खेळावे लागतील. फुलटा चेंडू इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता तिथे केदार म्हात्रे. परंतु सिंगल पाहायला मिळतो पुन्हा एकदा. आतापर्यंत 4 चेंडू 4 सिंगल आलेत. धावांवर अंकुश लावलाय. धावांचा ओघ जसा सुरू होता, परंतु ओघ आता सातत्याने सुरू न ठेवता आता मात्र थोडस संत गतीनं धावसंख्या पुढे सरकत चालली आहे. धावसंख्या पण पाहिली तरी पुन्हा 22 धावा 21 धावा धावपलकर पाहायला मिळतात.
तर कामोठे संघाचे बिग सपोर्टर कामोठे गावचे सुपुत्र प्रवीण गायकर आपण या व्यासपीठावर यायचं प्लीज. प्रवीण गायकर साहेब आपण व्यासपीठावर या प्लीज. तर नक्कीच या तीनही गावांच्या ज्येष्ठ नागरिकांना, पाठीराख्यांना, कार्यकर्त्यांना, नेते मंडळींना विनंती करतोय की आपण आपली जागा व्यासपीठावर आहे आणि या व्यासपीठावर बसूनच आपण या सामन्याचा आनंद घ्यायचा, स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. दुसऱ्या षटक प्रगती पदावर 5वे चेंडू आली सफलता. अमर पाटील बाद झाला, परंतु नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होतोय. निश्चितच संदेश कडू, मकरंद भगत आणि संदेश कडू ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगावर स्वार झाला तो आदित्य आणि आदित्यने मात्र मोठी फटकेपासून वंचित ठेवलाय या फलंदाजांना. एक सफलता देखील मिळवली आणि दुसरा ब्रेक तो मिळून दिला तो आदित्यनं. स्ट्राईक एंड फलंदाज असेल संदेश कडू. शेवटचे चेंडू काय घडते पाहायचंय. हो, सन्मान दिलाय कव्हर क्षेत्रामध्ये. केदार मात्र चेंडू पर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत मात्र सिंगल पाहायला मिळतंय आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकेल. 2 गडी बाद 23 धावा धावपलकर पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः 18 धावा तब्बल कुठून काढले तर अतुल म्हात्रेनं 2 षटकार लगावले होते. त्यानंतर फक्त सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पाहायला मिळते आणि अतुल मात्र बाद झाल्यानंतर पूर्णपणे वर्चस्व दाखवायला मिळवणारा साई 11 नौपाडा संघानं जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आदित्य भगत कडनं. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं हे केजेनच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. त्याचबरोबर गोपीनाथजी गोवारी हे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. मनोहर म्हात्रे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. अनेक मंडळी या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात. 2 षटकांच्या खेळानंतर आपण पाहिलं तर एकूण 23 धावा धावपलकर पाहायला मिळतात. तिसरे षटक प्रगतीपथावर पाहायला मिळेल, ज्याच्या खांद्यावर जबाबदारीतील एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहायला मिळतोय. दुर्वेश भगत, दुर्वेश गोवारी हा गोलंदाज पाहायला मिळतोय, ज्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. हो हो, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. थोडस पम्पलिंग पाहायला मिळाला इथे आपण पाहतोय. निश्चितच क्षेत्रक्षकडून एक धाव निश्चित मिळेल पुन्हा एकदा. परंतु संत आणि शांत खेळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या पटक्यांपासून या खेळाडूंना वंचित ठेवल्या गोलंदाजांना. पहिला चेंडू देखील आपण पाहिला या दुर्वेशचा फक्त सिंगल संदेश कडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु इथून आपल्याला धावसंख्येत ओघ सातत्यानं सुरू ठेवायचं असेल तर मोठी फटके खेळावे लागतील. फुलटा चेंडू इथे मात्र दांडी गुल. निश्चितच नक्की स्पर्धा असते. स्पर्धेला मात्र दानशूर दाते हवे असतात. दानशूर दाते आमच्या गावातून तीनही गावातून पाहायला मिळतात. जबरदस्त दानशूर महत्वता पाहायला मिळाली. ही स्पर्धा आपण कव्हर केली जाते WTCच्या माध्यमातून. ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी ज्याने आम्हाला योगदान दिलंय ते म्हणजेच सुषमा पाटील शाळेचे चेअरमन आपण पाहतो दिलीप बाळाराम पाटील आणि त्याचबरोबर नगरसेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला युट्यूबच्या लाईव्हचं प्रक्षेपण करण्यासाठी योगदान मिळालंय. दुर्वेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो, अकू टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. स्वप्नील नवीन फलंदाज सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. परंतु इथे काय घडतं पाहायचंय, कारण धावा येत नाहीयेत जास्त.
मोठे फटके मारू देत नाहीत गोलंदाज. याचा अर्थ गोलंदाजांना असणारा संघनायकचा विश्वास तो सार्थ ठरवताना आतापर्यंत पाहायला मिळाला दुर्वेश आणि आदित्यचा. दुर्वेश गोलंदाज मार्कवर. आपल्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र अक्षरशः चेंडूला खोदून काढला होता. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल संदेश कडूच्या माध्यमातून. हळूहळू धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 3 गडी बाद 26 धावा 3रं षटक प्रगती पथावर पाहायला मिळते. नक्कीच दुर्वेशचं षटक आपल्याला पाहायला मिळते. चांगलं षटक पाहायला मिळाला. संदेश चेंडूपर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर सिंगल पाहायला मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 27 धावा 3रं षटक प्रगती पथावर असताना शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील आणि शेवटच्या चेंडूवर काय घडते पाहिजे. संदेश कडू स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो स्वप्नीलला. साई 11 नाणेफेक जिंकलं तर क्षेत्ररक्षण का घेतलंय का स्वीकारलंय याचं ज्वलंत उदाहरण आतापर्यंत पाहायला मिळालं. 27 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंगचा अभाव. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक गुणवंत गोवारी झेल सोडणार नाहीये. झेल कॅरी केलाय आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. संदेश कडू बॅक टू द डगआउट. रवींद्र भगत यांच्याकडून हॅट्रिक षटकारासाठी 2000 रुपये कॅश प्राइज आहे रवींद्र भगत यांच्याकडनं. आणि त्याचबरोबर प्रवीण गायकर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं देणगी स्वरूप आलेलं आहे. प्रवीण गायकर आपण यायचं व्यासपीठावर प्लीज. खरोखरच आमच्या जयमान कामोठे संघाचे पाठीराखे देखील असतात आणि ज्या ज्या वेळेला स्पर्धा खेळायला जातो आमचा संघ त्यावेळेला मात्र प्रवीण गायकर निश्चितच उपस्थित असतात. त्याचबरोबर ग्राउंड साठी खरोखरच कौतुक करावं थोडं कमी आहे. आमच्या या 3ही गावातील मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नव्हता परंतु ग्राउंड उपलब्ध करून दिला मी म्हणेन कौतुक करावं थोडं कमी आहे. जय हनुमान ग्रामस्थ मंडळ कामोठे ग्राउंड साठी आपण पाहिलं 10 ते 12 लाखाचा निधी वापरून निश्चित हा ग्राउंड बनवून दिलाय. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आणि सुषमा पाटील शाळा विद्यालयाचे चेअरमन यांच्याकडून देखील ग्राउंडसाठी 1 लाख रुपयाची धनराशी आमच्या या मदतीसाठी आलेली आहे. त्याचबरोबर विजय शेठ चिपळेकर नगरसेवक आणि त्याचबरोबर संभाजी चिपळेकर यांच्याकडून ग्राउंडसाठी जेसीबी काम करण्यासाठी देण्यात आली पूर्ण ग्राउंड सजावट होईपर्यंत. त्याचबरोबर रवींद्र गौतम म्हात्रे यांच्याकडून आयवा डंपर जे लागले जी माती लागली ती माती देण्यात आली. त्याचबरोबर एस.के. भगत यांच्याकडून डंपरची उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर पिंट्या पाटील यांच्याकडनं या ग्राउंडला लेबल करण्यासाठी जी पोकलन लागली ती पोकलन वापरण्यात आली. त्याचबरोबर किशोरजी पेटकर यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी या ग्राउंडसाठी पोकलन दिले आणि इथे मात्र विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज होता निश्चितच निखिल म्हात्रेला मिळाली पहिल्या चेंडूवर सफलता. जर आपण ग्रामदेवता ज्या आहेत आपल्या त्या ग्रामदेवतांची मंदिरं जर आपण कोट्यावधी खर्च करून बांधू शकतो तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण ग्राउंड का उपलब्ध करून देऊ शकत नाही. आणि ही जिद्द बाळगून हा ग्राउंड उपलब्ध करून दिला आपल्या मुलांसाठी खेळण्यासाठी खरोखरच कौतुक करावं थोडं कमी आहे. जयहनुमान ग्रामस्थ मंडळ कामोठे आणि त्याचबरोबर सामना जो आपण पाहतोय आता जो मैदानामध्ये आलाय एक लेजंड क्रिकेटर. ह्या क्रिकेटरला विसरून चालणार नाही मित्रांनो कारण ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आहे. ती 40+ ची पनवेल प्रीमियर लीग चालू होती त्याच प्रीमियर लीग मध्ये
अर्धशतकी खेळी केली होती या फलंदाजाने. तो फलंदाज मैदानामध्ये आलाय सुलक्षण भोईर उर्फ लारा. आमचे मित्र सुलक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतात. नॉनस्टॉप एंडला अविनाशला पाहतो आपण, अभि पाटील आणि त्याचबरोबर लारा ही जोडी मैदानामध्ये युनिट नंबर 6 आणि 7. गोलंदाज आपण पाहतो निखिल म्हात्रे. आणि जी लागली होती मात्र इथं चेंडू अगदी जमिनीला गुदगुला करत चाललाय सीमारेषे बाहेर. धन आणि त्याचबरोबर आपण पाहतो जयम म्हात्रे यांचे सुपुत्र प्रीतम म्हात्रे यांनी देखील बुलडोजर इथे लावलं होतं आपल्या ग्राउंडच्या मदतीसाठी. खरोखरच कौतुकाची थाप व्हायलाच हवी, कारण ज्येष्ठ मंडळी आणि त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी दानशूर दातेपणा इथं दाखवलाय हे आमच्या मुलांसाठी, आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथं आपण पाहिलं तर धावसंख्या 2 ने वधारते. धावसंख्या आपण पाहिली तर 33 धावा धावपलकर 14 षटक प्रगती पथावर आणि 33 धावांवर अंकुश लावला जरूर, परंतु इथे काय घडते पाहायचं आहे. चेंडू हवेत आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही आहे. एक धाव निश्चित पूर्ण झाली आणि दुसरी धाव देखील चित्याच्या चपळाने पूर्ण करतोय सुलक्षण भोईर उर्फ लारा. आणि तरी चांगली साथ मिळते ती अभि पाटीलची. निखिल म्हात्रे गोलंदाजी करत असताना आतापर्यंत पाहिला तर 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात आणि 1 सफलता मिळवले. धावसंख्या आपण पाहिली तर 35. 5 गडी बाद झाले म्हणजे अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला गेलाय. पुन्हा एकदा आव देखाना ताव देखा चेंडू मात्र निघून गेलाय. विकेट किपरच्या दस्तावेजमध्ये निर्धाव चेंडू खेळून काढतोय सुलक्षण भोईर. पुन्हा एकदा निखिल तयार होईल गोलंदाजीसाठी. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि या शेवटच्या चेंडूवर काय घडते पाहायचंय. फुलटा चेंडू त्याचा खरपूस समाचार घेतलाय. चेंडू 1 बॉल सीमारेषे बाहेर चौकार. नक्कीच या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 39 धावा आतापर्यंत धावपलकर पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं तर 39 धावा. नक्कीच आपण पाहतोय 9.25 सरासरी आतापर्यंत राखली आहे. 9.75 सरासरी आतापर्यंत राखली आहे. परंतु शेवटचं षटक स्लॉ करतो षटक आणि त्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल निश्चितच या संघाला, कारण धावसंख्येला आकार द्यायचा असेल, चांगला सन्मानजनक स्कोर जर उभा करायचा असेल तर निश्चितच या षटकामध्ये किमान 15 धावा तरी येणं गरजेचं आहे. दुर्वेश गुवारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ज्यानं एक षटक हाताळलं होतं दुर्वेशनं. धावा खर्च केले तर एकूण 4 आणि 2 सफलता देखील मिळवत आहे. एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तो दुर्वेश. संदेश भगतनं जे गोलंदाज वापरले आतापर्यंत अतिशय तिखट मारायचे गोलंदाज आपले मॅग्निफिशंट गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या मधून पाहायला मिळाली. पहिलं षटक मागणं जरूर ठरलं होतं निकेश, तर पॉवरप्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये अतुल म्हात्रे सारखा तडकेबंद फलंदाज होता आणि त्या फलंदाजाला शमवण्याचं देखील काम केलं ते निश्चित निखिलनं. परंतु आता या षटकामध्ये किती धावा येतात हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव अभि पाटील साठी. सुंदर गोलंदाजी, अगदी वेगावर स्वार झाला हा गोलंदाज. दुर्वेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण दुर्वेशनं आतापर्यंत 7 चेंडू फेकलेत आणि 7 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च केल्यात ते एकूण 4 आणि 2 सफलता आपल्या नावावर केल्यात. तो गोलंदाज मात्र दुर्वेश पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. अभि स्ट्राईक एंडला. फुलटा चेंडू काय घडते पाहायचाय. पंचांचा नो घोषित इशारा आलाय. नो बॉल
घोषित झालाय. फीटची संधी असेल आणि भीमर चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त अचूक निर्णय पाहायला मिळतो पंचांकडून. पंच आपण पाहतोय काळे सर आणि त्याचबरोबर दीपक पाटील सर फ्रॉम पाली. निश्चितच कौतुक करावं तेवढं कमी आहे. सलग 2 दिवस आम्ही पाहिलं पारसिया सर होते, आज मात्र ते नाही आहेत. परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी आपण पंच पाहतो दीपक पाटील सरांना. 109वी स्पर्धा आहे त्यांची दीपक पाटील सरांची. जबरदस्त निर्णय त्यांच्याकडून पाहायला मिळत असतं. लेफ्ट हँड बॅट्समन सुलक्षण भोईर, स्ट्राईक एंडला फलंदाज आणि त्याचबरोबर गोलंदाज सज्ज झाला आहे दुर्वेश गोवारी. अखूट टप्प्याचा चेंडू आव देखा ना ताव देखा, वन बाउंस चेंडू जातो सीमा पार, चौकार. तर प्रत्येक षटकारामागे 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल सुलक्षण बोर्डसाठी. नगरसेवक सकाराम पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि चौकारासाठी 500. इथून पुढे चौकारासाठी 500 आणि 1000 रुपये षटकारासाठी. दुर्वेश ओहो हो, मात्र थोडासा लाईन भरकटलाय मी म्हणेन. दुर्वेश इथे मात्र काय घडलं पाहायचं आहे. निश्चितच क्षेत्ररक्षक मात्र फुटबॉल खेळत होता की काय, मैदान क्रिकेटचा, परंतु फुटबॉलचं वातावरण पाहायला मिळालं. तर नक्कीच पूर्ण ग्राउंडवर जो पाणी आपण वापरलं ना ग्राउंड बनवण्यासाठी, ते वॉटर सप्लायर्स आहेत. धावसंख्या आपण पाहिली तरी 50 धावा लागल्यात. निश्चितच रवी किरण इंग्लंड संघाच्या. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आणि षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक नगरसेवक सकाराम पाटील यांच्याकडनं. ओहो, दांडी गुल पैशाचा मोह असावा की काय, कारण इथे मात्र
मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल। तर अक्षरशः 7 चेंडूमध्ये 16 धावांची मॅरेथॉन इनिंग पाहायला मिळाली सुलक्षण बोर यांची. खरोखर कौतुक करावं तेवढे कमी आहे, कारण धावांचा ओघ कमी झाला होता, धावांवर अंकुश लावला होता. त्यानंतर सुलक्षण, मी मगाशीच म्हटलं होतं की पनवेल प्रीमियम लीग मध्ये 50 धावा झलकवणारा सुलक्षण भोईर अजूनही नवतरुणाला लाजूल अशी फलंदाजी करतोय. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील आणि त्याचबरोबर रोशन. ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 52 धावा धावपलकर पाहिला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडू मध्ये काय घडते पाहायचं आहे. या 2 चेंडूवर किती धावा येतात पाहायचं आहे, किती धावांचं टार्गेट सेट होईल आणि किती धावांचं टार्गेट घेऊन उतरावं लागेल. तो निश्चितच साई 11 संदेश भगतच्या संघाला. दुर्वेश थोडासा लव भरकटला होता, परंतु आता कमबॅक करतोय गोलंदाजी करत असताना. हो, चेंडूला चपराक लावली आहे. थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडू चाललाय गरंगाळत, अगदी जमिनीला गुलगुला करत, आणि इथे मात्र अजून एक मोठा फटका पाहायला मिळाला, तो चौका. रोशन आणि अभि ही जोडी मैदानामध्ये शेवटचा चेंडू असेल. अभि पाटील नॉन स्ट्राईक एंडलाय, तर रोशन स्ट्राईक एंडला चौकार मारलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 56. इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे बंटी आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. सुंदर जज पाहायला मिळाला आणि इथे अजून एक फलंदाज बाद झालाय रोशन. त्यानं 6 धावांचं योगदान दिलं रोशननं 3 चेंडू खेळत, आणि इथे मात्र धावांचा विचार केला तर एकूण 56 धावा लावल्यात आणि 57 धावांचं पाठलाग करायचं आहे निश्चितच साई 11 संदेश भगतच्या संघाला. यानंतरचा सामना असेल निशी ब्रदर्स विपक्ष सार्थक 11 जुई. या 2 संघाच्या संघनायकांना विनंती करतो पण ताबडतोब टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक झालाय त्यामुळे टॉस करायचंय, टॉस साठी यायचंय. निशी ब्रदर्स चेतन गोवारी आणि त्याचबरोबर सार्थक 11 जुई. निश्चितच सचिन गोवारी यायचं टॉस साठी प्लीज. पूर्वार्ध संपला, उत्तरार्ध बाकी आहे. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं काय काय घडलं, काय काय कला कौशल्य दाखवलं, काय करामती केल्या खेळाडूंनी, परंतु तो उत्तर दाखवलेला टिप आणि टॅप उत्तर देताना साई 11 संघ नौपाडा कशा पद्धतीने फलंदाजी करेल आणि त्याला गोलंदाजी करत असताना निश्चितच आपण पाहाल रबी किरण 11 संघ एक अष्टकोळी खेळाडू सुलक्षण भोईरची गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तर विनंती करतोय आमचे ज्येष्ठ कामोटे गावचे ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर ऍडव्होकेट मदनदादा गोवारी यांना विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी जायचंय. तर विनंती करतोय आमच्या या आयोजकांना की आपण सन्मान करायचा त्यांचा, कारण वेळात वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले. बंटी यायचंय, आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर विनंती करतोय सागर पाटील याला की आपण आपले शुभ असते त्यांचा सन्मान करायचा आहे. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे. ऍडव्होकेट मदनदादा गोवारी तसेच श्री विश्वास भगत यांचं सुद्धा स्वागत इथे करण्यात येत आहे. कॅप्टन कुल परेश म्हात्रे यांना विनंती. तर परेश म्हात्रे यांचे शुभ असते विश्वास दादांचा आपण सन्मान करतोय. खरोखर ज्या ज्या वेळेला स्पर्धा असेल कामोठे जुई नौपाड्यात त्या वेळेला आवर्जून उपस्थित राहतात विश्वास दादा भगत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. आजच्या दिवसातील शेवटचा त्याचबरोबर या ग्राउंड साठी जी आपल्याला माती लागली आणि डंपर देखील लागले ते विश्वास दादा भगत यांनी स्वखुशीने दिलेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खरोखर कौतुक करावं तेवढे कमी. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. विनंती करतोय सचिन गोवारी आणि त्याचबरोबर चेतन गोवारी टॉस साठी यायचं प्लीज. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय मान्यवर वाट पाहत आहेत ऍडव्होकेट मदनदादा गोवारी यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचं नाणेफेक होईल आणि 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरेल तो निश्चितच साई 11 संघ.
मला पटपट मान्यवर उपस्थित आहेत कर्णधारांनी यायचंय. सर्वांना माहिती आहे की एक इनिंग संपल्यावर लगेचच नाणेफेकी होते, तरी पण वारंवार आपल्याला विनंती करावी लागते. कॅप्टन कोण आहे? सचिन गोवारी कॅप्टन पाठवायचं आहे. सचिन गोवारी कॅप्टन यायचं पटकन, कारण मान्यवर वाट पाहतात आपली टॉस साठी. प्लीज कॉइन द्यायचंय. तर नक्कीच यानंतर आपण जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या कक्षामध्ये बदलले. मी तुर्तास थांबतोय. पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल. पागोडे गावचा बुलंद आवाज, ज्यांचा दोन्ही भाषेवर प्रभुत्व आहे, मराठी आणि हिंदी राष्ट्रभाषा आपण ऐकत आहात, त्यांच्या माध्यमातून विनंती करतो पुन्हा एकदा आतिश पाटील सरांना. नाणेफेकी केली जाते. ऍडव्होकेट श्री मदन गोवारी यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील शेवटचा सामना नाणेफेकी होते. छापा मागला होता तो रवी कडू यांच्या संघाकडून आणि नाणेफेकी नंतर त्यांच्याच बाजूने लागली. आपला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते निशित कामोटे संघाला. तर मान्यवरांना विनंती, आपण मंचकावर आसीनस्थ व्हायचंय. तो चलते हैं दोस्तों, रुक करते मैदान के ऊपर एक बड़ी टक्कर, दो टीमों के बीच एक बड़ा संघर्ष, और इस बड़े संघर्ष के बीच 57 रनों का टारगेट यहां पर सेट किया जा चुका है, और इस टारगेट को जवाब देने के लिए दो सलामी बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए आदरणीय श्री बंटी जी चिपलेकर साहब का यहां पर आगमन होता हुआ, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. केजन 2022 का ये धमाका, और इस धमाके के बीच एक इस क्रिकेट के अद्भुत खेल का मजा लेते हुए कई तमाम दर्शक, और छक्कों के हैट्रिक के लिए कैलाशवासी मोहन शेठ गोंदली, कैलाशवासी हरिचंद्र जी महात्रे, इनके द्वारा 500 रुपए की 2000 रुपए की इनामी राशि यहां पर आ चुकी है. तो उनका भी हम तहे दिल से स्वागत और आभार करते हैं. एडवोकेट आदरणीय श्री मदन जी गुवारी साहब, इनके द्वारा भी इस प्रतियोगिता के लिए 2000 रुपए की धनराशि आ चुकी है. उनका भी हम तहे दिल से स्वागत और आभार करते हैं. तो चलते मैदान के ऊपर क्या होगा, एक घमासान युद्ध, और युद्ध के बीच गेंदबाज तैयार. 3, 2, 1 लेट्स प्ले. फर्स्ट डिलीवरी, ये पहली गेंद थी जहां पर अपील हुई सहा, और उस अपील को खारिज किया अंपायर ने. बिल्कुल पहली गेंद यहां पर बिंदी आती हुई. हालांकि इस 57 रनों को डिपेंड करना इस मैदान के ऊपर एक बड़ी चुनौती हो सकती है, क्योंकि आउटफील्ड देखी जाए तो इस मैदान की काफी फास्ट है. इस मैदान के ऊपर काफी ज्यादा रन भी बनाए जा चुके हैं, और फिलहाल इसी बीच ये दो टीमें आगे बढ़ने के लिए कोशिश भी करती हुई नजर आएंगी. निकेश भगत और संदेश भगत जुड़ी मैदान के ऊपर. ये बिल्कुल यार करने का प्रयास था, काफी तेजी के साथ दोनों ने रन को पूरा किया. गुड रनिंग विद द विकेट. गेंदबाजी की कमान संभाले हुए सुलक्षण यानी कि लारा, एक प्रतिभावान खिलाड़ी, एक होनहार खिलाड़ी, और सबसे अनुभवी खिलाड़ी में से एक है. कई सालों से गेंदबाजी का एक तजुर्बा लेकर इस केजन 2022 के इस क्रिकेट के धमाके में धमाकेदार गेंदबाजी करनी होगी.
57 रन टारगेट और इस टारगेट को डिपेंड करते हुए ये गेंदबाज 30 गज का ये घेरा मैंडेटरी पावर प्ले का फर्स्ट ओवर। 2 खिलाड़ी घेरे के बाहर यानी कि सीमा रेखा के ऊपर तैनात। अगली गेंदबाज तैयार। इस बीच लाभ करने का प्रयास था, लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर जमीन को चुमती हुई गेंद, वहां पर खिलाड़ी तैनात थे। सिंगल यहां पर मिलेगा, सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 2 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओवर देखा जाए तो पहली गेंद यहां पर बिंदी आई, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, तीसरी गेंद के ऊपर सिंगल, कुल मिलाकर 2 रन पहले 3 गेंदों में यहां पर बनाए जा चुके हैं। अंक तालिका में कौन सी टीम आगे बढ़ेगी, कौन सी टीम क्वालिफायर राउंड में पहुंचेगी, सभी सवालात मन में यहां पर पनपते हुए इस बीच शॉर्ट गेंद थी, पुल किया डीप मिड विकेट क्षेत्र के ऊपर, वहां पर खिलाड़ी 2 पहुंचते हुए जब तक गेंद को उठाते थ्रो करते तब तक 2 रन आसानी के साथ पूरे कर चुके थे। 2 रनों के साथ 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। चारों ओर तमाम दर्शक यहां पर उपस्थित होते हुए उनका हम तहे दिल से स्वागत और आभार करते हुए और WTC लाइव यूट्यूब चैनल के माध्यम से भी हम तमाम दर्शकों का स्वागत करते हैं। अगली गेंद यहां पर गेंदबाज तैयार। इस बीच डीप मिड विकेट क्षेत्र के ऊपर सही कोण अपनाया था, जब तक कि खिलाड़ी पहुंच पाते तब तक गेंद गई थी ओवर द रो 4 रनों के लिए। एक बार फिर 2000 रुपए की इनामी राशि छक्कों के हैट्रिक के लिए कैलाशवासी मोहन शेठ गोंदली और कैलाशवासी हरिचंद्र जी म्हात्रे इनके द्वारा लगाई जा चुकी है। क्या छक्कों की हैट्रिक इस मैदान के ऊपर होगी? क्या 2000 रुपए की इनामी राशि जीत पाएंगे बल्लेबाज? अगली गेंद के लिए तैयार। इस बीच कॉपी बुक स्टाइल, क्या बेहतरीन नजाकती स्ट्रोक में जोरदार तालियों के साथ इस चौके का स्वागत होगा। थैंक यू। आया है राजा, लेकिन यहां पर राजा नहीं है, निकेश है, जिनके बल्ले से यहां पर लगातार चौबे आते हुए। पहले ओवर का दोस्तों खेल खत्म हुआ 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखा जाए तो अभी भी फिलहाल 2 चौबों के साथ निकेश भगत अपनी पारी को संभलते हुए इस मैदान के ऊपर 11 रन बनाते हुए नजर आएंगे। 57 रनों का टारगेट यहां पर रखा जा चुका था और बात करेंगे पहली ओवर की तो पहली ओवर में आए 12 रन। 12 नंबर का डेडिकेशन क्रिकेट में हमने देखा। क्रिकेट के राजा युवराज सिंह 2011 का वो वर्ल्ड कप जहां पर क्रिकेट के भगवान कहे जाने वाले सचिन रमेश तेंदुलकर का ख्वाब पूरा नहीं हुआ था। सब कुछ हासिल किया जीवन में, लेकिन वर्ल्ड कप जीता नहीं था। उसी वर्ल्ड कप के ख्वाब को पूरा करने के लिए कैंसर से पीड़ित थे युवराज सिंह, जहां पर किसी को बताया नहीं, मैदान पर गए और अपने भगवान का, अपने आइडल का ख्वाब पूरा करने के लिए 100% डेडिकेट किया। और उसी के साथ 2011 का वर्ल्ड कप महेंद्र सिंह धोनी जहां पर कप्तान थे उनके हाथों में दिया था। यह डेडिकेट करना पड़ता है क्रिकेट के इस मैदान के ऊपर। क्रिकेट न केवल यहां पर एक खेल है, ये जुनून है, उत्साह है, और उत्साह के साथ खेले जाने वाले इस क्रिकेट का ये खेल केजन में दिखाई देते हुआ। इनसाइड आउट, बढ़िया स्ट्रोक, पॉइंट क्षेत्र के ऊपर से निकलता हुआ 1 बाउंस 2 बाउंस ओवर द रो 4 रनों के लिए। अंदर का वो सिकंदर जो जीतेगा वही सिकंदर, बाकी सब घर के अंदर। कौन होगी वो टीम जो आगे बढ़ेगी? किस टीम का ख्वाब यहां पर पूरा होगा? KJN 2022 की ट्रॉफी किसके हाथों में होगी? ये वाइट गेंद का इशारा आता हुआ इंतजार होगा। ये पहली मर्तबा क्रिकेट के दहलीज के ऊपर KJN 2022-21 यानी कि पहली मर्तबा ऑक्शन का आयोजन किया गया, जहां पर 10 टीमें चुनी गई। 10 टीमों के बीच कई खिलाड़ियों ने अपने फॉर्म यानी कि नाम को दर्ज किया और वहां से चुनिंदा खिलाड़ी इस प्रतियोगिता में दर्ज होते हुए नजर आएंगे।
और जैसे देखा जाए इस मैदान के ऊपर काफी मशक्कत मेहनत लगन के साथ इस मैदान को बनाया गया। इस मैदान के ऊपर ये पहली प्रतियोगिता KJN का धमाका। इस बीच क्या प्रॉपर टाइमिंग रडार में थी, बिल्कुल रडार में थी और गेंद गई लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। गेंदबाज तैयार अगली गेंद के लिए। यह ऑफ स्टंप के ऊपर रखी थी लेकिन थोड़ी सी दिशा से भटकते हुए दिशाहीन गेंदबाजी, वाइड गेंद का इशारा आता हुआ अनियंत्रित अशुद्ध गेंदबाजी, जहां से स्कोर कार्ड बदलता हुआ 24 रन स्कोर कार्ड के ऊपर तब्दील होते हुए थोड़ा सा दबाव में महसूस करते हुए गेंदबाज अगली गेंद एक बार फिर रडार में थी लेकिन हवा एक्स्ट्रा कवर के बीच खिलाड़ी वहां पर मौजूद, कोई गलती नहीं, सुरक्षित हाथों में इस कैच को पूरा किया। विकेट नंबर दहलीज के ऊपर क्रिकेट के बाहर भी हर एक इंसान का ख्वाब होता है। उस ख्वाब को पूरा करने के लिए इंसान को मशक्कत करनी पड़ती है, लगन के साथ आगे बढ़ना पड़ता है। आगे बढ़ते हुए रास्ते में आते हैं कांटे, नदी, नाले, पहाड़ और पत्थर भी। जब नाला आए तो तैर ना सीखे, नदी आए तो भी तैर ना सीखे, कांटे आए तो फेंक ना सीखे, पत्थर आए तो उठाकर भी चढ़ना सीखे, पहाड़ आए तो तेजी के साथ दौड़ना सीखे। यह सब कुछ जब राहत के और मंजिल के पास पहुंचने का एक ही रास्ता होता है, आत्मविश्वास, आत्मविश्वास और केवल आत्मविश्वास। तो कल के दिन में सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे, चांगल्यासाठी चांगलं आणि वाईटासाठी वाईट जे ब्रीदवाक्य आपल्या समाज बांधवांसाठी ज्यानं उचललं त्यांच्यामध्ये या ठिकाणी उद्या सामना होईल। सकाळच्या सत्रामध्ये कामोटे पोलीस ठाणा आणि पनवेल पोलीस ठाणा यांच्यामध्ये होणारा सकाळचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल। ये फास्ट बीमर और इस बीमर के साथ ये काफी तीखा प्रहार, एक लंबा छक्का आता हुआ। बाहर थी, देखा आया, जाना परखा, बैक फुट पर जाकर कट किया और आसानी के साथ 4 रन हासिल किए। यहां पर अगर छक्कों के हैट्रिक करते तो पार्किंग बॉयज के द्वारा 2000 रुपए की इनामी राशि, यह पहला छक्का आता हुआ। जाए तो जब लारा गेंदबाजी कर रहे थे तो ठीक ठाक स्थिति थी, जब 12 रन स्कोर कार्ड के ऊपर थे। लेकिन जब स्वप्निल आए तो स्वप्निल ने खर्च किए पूरे के पूरे
35 रन, यानी कि अब परिस्थिति पूरी तरह से बदल चुकी है। यहां से जीत हासिल करना ही बिल्कुल कठिन होता हुआ गेंदबाजी करने वाली टीम के लिए। अब हंसी और खुशी यहां पर साफ तरीके से झलकती हुई हमारे दोस्त यानी कि कॉमेडियन सुशांत पाटिल के चेहरे के ऊपर। आज हम उनका आवाज सुनने में थोड़े से बेताब थे, ऐसा लग रहा था कि हमारे साथ काफी वक्त बिताएंगे, लेकिन उनका काफी वक्त खुद के टीम के डगआउट में वो देखने को मिले। 9 गेंदों में बनाए 33 रन। एक जमाना था जब 8 ओवर के क्रिकेट में भी 35 रन को डिपेंड किया जाता था। अब जमाना बदल गया, एक ही ओवर में 35 से ज्यादा रन बनते हुए नजर आ रहे हैं। ये खेल है तूफान भरा, जहां पर देखा जाए तो खेल के साथ खेल का हाव भाव भी बदलता हुआ। गेंदबाज लारा, ये अच्छी गेंद वहां पर डायरेक्ट हिट हो सकती है, बिल्कुल यहां पर खुश नसीब रहे बल्लेबाज। पार्किंग बॉयज द्वारा निकेश के लिए अगर 2 छक्के बैक टू बैक लगाते हैं तो 2000 रुपए की इनामी राशि होगी। 2 गेंदों के ऊपर 2 छक्के लगाए और 2000 रुपए की इनामी राशि जीते। देखते खुशनसीब भैया बल्लेबाज कुछ कारनामा कर पाएंगे या नहीं। हालांकि उनकी पारी को देखा जाए तो उनके पारी में पहले 3 छक्के लगाए जा चुके हैं, अब 2 छक्कों का इंतजार होगा। ये पहला फुल टॉस, लोअर फुल टॉस हल्के हाथों से खेला, खिलाड़ी वहां पर तैनात। इक्का दुक्का वाला क्रिकेट मैदान पूरी तरह से दर्शकों से खचाखच भरा हुआ। यह कैजुअल धमाका 2022 की ताकत है और यही उम्मीद यहां पर दर्शक भी करते हैं कि एक खास मुकाबला बने, लेकिन उसी मुकाबले का इंतजार करते हुए कई दर्शक। इस बीच अंदर आती हुई गेंद, थोड़ा सा चकमा दिया, बिंदी गेंद यहां पर आती हुई। हालांकि मुकाबला काफी दूर है, लेकिन क्रिकेट में ऐसे कई मुकाबलों को देखा है हमने कि जब जब ज्यादा गेंदियां और कम रन आए हैं तब तब गेंदबाजों ने उन्हीं रनों को डिपेंड किया है। तो यहां से थोड़ी सी उम्मीद बनाई जा सकती है, क्योंकि उम्मीदों के ऊपर दुनिया कायम है। इस बीच लारा पूरी तरह से अनुभव का इस्तेमाल करते हुए, तजुर्बा, अनुभव, क्योंकि अनुभव से बड़ा गुरु जीवन में कोई नहीं है। जो अनुभव सिखाता है उससे बड़ा जीवन में गुरु कोई नहीं होता। आत्मविश्वास दिखाना होगा और लगन के साथ गेंदबाजी करते हुए इस मुकाबले में कमबैक करना होगा। गेंदबाज तैयार। इस बीच रडार में बिल्कुल रडार में थी गेंद, गई ओवर द रो, बिग 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 माइटी। आएगा कैच को पूरा किया है, 200 रुपए की इनामी राशि होगी। आइए जनाब आगे बढ़िए। सवाल 200 का है। आदरणीय श्री पंडित जी गुवारी, इनके द्वारा 200 रुपए की इनामी राशि। अगर कोई भी दर्शक सीमा रेखा के बाहर कैच को पूरा करता है तो 200 रुपए की इनामी राशि है। तो जैसे ही झोली खिलाड़ियों की भी भर रही है और दर्शकों की भी भर रही है, ये मौका बनेगा। इस बीच और एक कैच हवा में और गेंद गई सीमा रेखा के बाहर। बल्लेबाजी करने वाली टीम में तालियों के साथ नाच गाना करते हुए अंदर आई है, लेकिन पिछले मुकाबले में थोड़ी सी मायूसी थी। आप थोड़ी सी खामोशी के साथ इस प्रतियोगिता में उन्होंने आगाज किया है। आगाज इतना